हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू लर्न इंग्लिश बाय जी सर. जसं आपण काल कॅन शिकलो, सेम टू सेम आपल्याला तसंच शूट शिकायचं आहे. बघा, शूट म्हणजे होते पाहिजे, तर आपण याला शूल्ड पण म्हणतो. तर आपलं मराठी भाषा किंवा म्हणा भारतीय लँग्वेजनुसार आपण याला शूल्ड पण म्हणतो, पण ओरिजिनल उच्चार आहे शूट. तर लक्षात ठेवा. तर आपल्याला आज शिकायचं आहे शूट. जसं काल कॅनचा उपयोग केला आपण, तसा सेम टू सेम शूटचा उपयोग करायचा आहे. तर बघा, सगळ्यात पहिलं कालचंच वाक्य घेऊ. जसं काल काय केलं होतं आपण, मी इंग्लिश बोलू शकतो. बस सेम टू सेम तसंच आपण आज करून पाहू. पण इथं पाहिजे येणार, कॅन येणार नाही. जसं तर पहिलं वाक्य आहे, मी इंग्लिश बोललो पाहिजे. मी इंग्लिश बोललो पाहिजे. आता हे एक वाक्य आहे, सेम करायचं आहे कालच्यासारखं. बघा, सर्वात पहिलं तर आपण काल 4 जसे शिकलो सेंटेन्स, सेम तसेच शिकायचे आहे. तर सर्वात पहिलं आपण शिकू पॉझिटिव्ह. तर मी इथं पॉझिटिव्ह लिहून घेतो, ठीक आहे. मग आपण शिकू नेगेटिव्ह. त्याच्यानंतर आपण शिकू यस नो, ज्याचे उत्तर हो किंवा नाहीमध्ये निघते, याच्यावर तर निघत नाही. आणि शेवटी शिकणार आहोत आपण WH क्वेश्चन. तर बघा कसं करायचं आता आपल्याला. तर सर्वात पहिलं काय करायचं आहे, जो पहिला शब्द आहे मी म्हणजे आय, तर आयला लिहून घ्यायचं आय. आणि मग इंग्रजी बिलकुल मराठीच्या काय आहे, उलटी आहे. तर कोणता शब्द आला, पाहिजे. पाहिजेले काय म्हणतात, शूट म्हणते. तर इथं लिहून घ्यायचा शूट. आय शूट. बोलण्याला काय म्हणते, स्पीक म्हणते. तर इथं लिहायचं स्पीक. आय शूड स्पीक. आणि लास्टमध्ये आहे इंग्लिश, तर इथं लिहायचं इंग्लिश. झालं, समाप्त. आय शूड स्पीक इंग्लिश. मला इंग्लिश बोललं पाहिजे किंवा मला इंग्रजी बोलता आलं पाहिजे. आणि इंग्रजी तर सर्वाला बोलता आलं पाहिजेलच, म्हणून तर आपण प्रॅक्टिस करत आहे का इंग्लिश कशी बोलायची. तुम्ही रोज व्हिडिओ बघितले तर तुम्हाला गॅरंटी आहे का तुम्हाला इंग्रजी येऊन जाणार. आता हेच जसं 4 वेळा म्हणजे आपण 4 प्रकारे बोलतो. एक तर पॉझिटिव्हमध्ये बोलतो, नेगेटिव्हमध्ये बोलतो, किंवा हो किंवा नाही बोलतो, किंवा क्वेश्चन विचारतो. तर तसं आपल्याला करायचे आहे. तर बघा, आता निगेटिव्हमध्ये करताना काहीही करायचं नाही आहे. जसं बघा, आय शूड स्पीक इंग्लिश. हे सेंटेन्स आहे, जसंच्या तसं मी सेंटेन्स लिहिलेलं आहे, काही फरक नाही आहे. पण हे पॉझिटिव्ह आहे. आता याला नेगेटिव्ह करायचं असेल तर काय करायचं आहे, आता जो शूड आहे, शूड झाल्यावर नॉट टाकायचा. हे झालं निगेटिव्ह. नॉट आलं म्हणजे निगेटिव्ह. काय झालं मग, आय शूड नॉट स्पीक इंग्लिश. मला इंग्रजी नाही बोललं पाहिजे. हे मराठीमध्ये झालं, मला इंग्रजी नाही बोललं पाहिजे. आणि हे मला इंग्रजी बोललं पाहिजे, आय शूड स्पीक इंग्लिश. आय शूड नॉट स्पीक इंग्लिश. नंतर आता प्रश्न विचारायचा आहे, जसं काय मी इंग्रजी बोललं पाहिजे. काय वाटते तुम्हाला, मी इंग्रजी बोललं पाहिजे का. स्वतःला प्रश्न विचारा असा, मी इंग्रजी बोललं पाहिजे का. तर उत्तर का निघते, हो किंवा नाही. कोणाला वाटत असं नाही बोललं पाहिजे, काही फरक नाही पडत आम्हाला, तर नाही बोललं पाहिजे. पण याच्या व्यतिरिक्त कोणतंही उत्तर निघत नाही, हो किंवा नाही. तर आता काय होणार बघा, हा शूड येणार पुढे, तर आपण शूड लिहून घेऊ. आणि आय येणार मागे. आणि मग सेम टू सेम स्पीक इंग्लिश. तर इथं घेऊन घेऊ आपण स्पीक इंग्लिश. झालं. शूड आय स्पीक इंग्लिश. आणि शेवटी द्यायचं क्वेश्चन मार्क. शेवटी क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही. समजलं. मग हा झाला प्रश्न, शूड आय स्पीक इंग्लिश. काय मी इंग्रजी बोललं पाहिजे, हा झाला प्रश्न. आता आपण मोठा प्रश्न बनवूया. बघा, हा छोटा प्रश्न झाला म्हणजे याचे उत्तर फक्त 2 निघते, हो किंवा नाही. पण याचं उत्तर मोठं निघते. जसं तू इंग्रजी का बोललं पाहिजे. का बोललं पाहिजे रे, सांगा. आता तुम्हीच सांगा, का बोललं पाहिजे इंग्रजी. कारण इंग्रजी काळाची गरज आहे. नोकरीवर लागायचं असेल तर इंग्रजी आली पाहिजे, आहे का नाही. अजून ते काय म्हणते, स्टेटस. इंग्रजी बोललं तर स्टेटस अलगच राहते आपलं, 4 लोक भाव देते, आहे का नाही. तर बघा,
आता आपल्याला करायचं आहे का तू इंग्रजी का बोललं पाहिजे, तर काला काय म्हणतात, वाय, बरोबर. तर इथं लिहायचं वाय आणि बाकी सेम टू सेम, वाय शूड आय स्पीक आणि लास्टमध्ये इंग्लिश आणि शेवटी द्यायचं क्वेश्चन मार्क. झालं. वाय शूड आय स्पीक इंग्लिश. तर हे झालं सेंटेन्स, मी इंग्रजी का बोललं पाहिजे. समजलं. तर जसं मी इंग्लिश बोललं पाहिजे हे केलं, सेम टू सेम आता आपल्याला तसेच अजून सेंटेन्स करायचे आहे. बघा आता याच्यावरच तुम्ही खूप सारे प्रश्न बनवू शकता. जसं मी इंग्लिश बोललं पाहिजे, आय शूड स्पीक इंग्लिश. तुम्ही म्हणणार यू शूड स्पीक इंग्लिश. त्याच्यानंतर पूर्ण प्रोनाऊन घ्या, जसं आय शूड स्पीक इंग्लिश, यू शूड स्पीक इंग्लिश, दे शूड स्पीक इंग्लिश, ही शूड स्पीक इंग्लिश, शी शूड स्पीक इंग्लिश, वी शूड स्पीक इंग्लिश. झाले, प्रोनाऊन खतम झाले. त्याच्यानंतर नावं घ्या, राजू शूड स्पीक इंग्लिश. तुमच्या पूर्ण मित्राचे घ्या, गौतम शूड स्पीक इंग्लिश, सार्थक शूड स्पीक इंग्लिश, अंजली शूड स्पीक इंग्लिश, चैताली शूड स्पीक इंग्लिश, पूजा शूड स्पीक इंग्लिश. खूप सारे का नाव घेऊ तुम्ही याची प्रॅक्टिस करू शकता. नाही नावं आठवत तर काय घ्या मग, ABCD घ्या. ए शूड स्पीक इंग्लिश, बी शूड स्पीक इंग्लिश, सी शूड स्पीक इंग्लिश, आहे का नाही. तर तुम्ही काय होणार, अशा प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस करायची. प्रॅक्टिस केली तरच तुम्हाला येणार. जसं पहा, तुम्हाला सायकल चालवता येते का, कशाहून समजणार, पहिलं काय केले तुम्ही, प्रॅक्टिस केले, आहे की नाही. सायकल चालव तुम्ही प्रॅक्टिस केली म्हणून आता तुम्हाला सायकल चालवता येते. अजून बाईकचं घ्या उदाहरण, पहिलं काय केले तुम्ही, प्रॅक्टिस केले. जसं तुम्हाला क्रिकेट खेळता येत असेल चांगल्या प्रकारे, तर पहिलं तुम्ही काय केले, प्रॅक्टिस केले. प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला ॲटोमॅटिक येते. तर तुम्ही काय करा, याची प्रॅक्टिस करा. समजलं. आता आपण दुसरं सेंटेन्स बघूया. बघा आता दुसरं सेंटेन्स आहे, तू गावाला गेला पाहिजे. म्हणजे तुला गावाला गेला पाहिजे, चांगली गोष्ट आहे, गावाला गेलंच पाहिजे. तर आता बघा, आता याचा सेंटेन्स तर कसे करायचे, पहिलं तर पॉझिटिव्हमध्ये करू. पॉझिटिव्हमध्ये कसं होणार बघा, सर्वात पहिलं पाहायचं का इथं कोण आहे, तू आहे, तर तूला का म्हणते, यू म्हणते. तर इथं लिहायचं यू आणि इंग्रजी मराठीच्या उलटी आहे. तर मग काय करायचं, पाहिजे काय म्हणते, शूड म्हणते. तर इथं लिहायचं शूड, यू शूड. गेला, जाणेले का म्हणते, गेला म्हणजे गेला, जाणे, तर जाणेले म्हणते गो. यू शूड गो आणि लास्टमध्ये आहे गाव म्हणजे विलेज. तर इथं लिहायचं विलेज, यू शूड गो विलेज. तू गावाला गेला पाहिजे. नंतर मी म्हणू शकतो तू गावाला नाही गेला पाहिजे. तर मग कसं होणार, सेम टू सेम, फक्त इथं नॉट टाकायचं. कसं करायचं, यू शूड नॉट गो विलेज. झालं. अशा प्रकारे नेगेटिव्ह पण आपलं तयार झालं. आता प्रश्न विचारायचा आहे, काय तू गावाला जाऊ शकतो, शकतो नाही. आता प्रश्न विचारायचा, काय तू गावाला गेला पाहिजे, तर उत्तर येते गरज असेल तर हो, नसन गरज तर नाही. तर काय तू गावाला गेला पाहिजे, हो, उत्तर काय ते हो किंवा नाही. तर काय करायचं आहे, शूडला पुढं आणायचा. तर सर्वात पहिले लिहितो मी शूड आणि यूला मागं, शूड यू, बाकी गो विलेज असंच लिहायचं, गो विलेज. झालं. काय झालं, शूड यू गो विलेज आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क नाही दिलं तर आपलं चुकणार. आता हा तर झाला छोटा प्रश्न, ज्याचं उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये निघते. पण आपल्याला मोठा प्रश्न विचारायचा आहे. जसं तू गावाला कधी गेला पाहिजे, किंवा तू गावाला का गेला पाहिजे, तू गावाला केव्हा गेला पाहिजे, तू गावाला कसा गेला पाहिजे. बहुत सारे आपण प्रश्न विचारू शकतो, ज्याची उत्तर सगळ्याचे वेगवेगळे निघणार. जसं मी प्रश्न विचारतो तुम्हाला, जसं तू गावाला का गेला पाहिजे, काले तर व्हाय म्हणते, आता माहीतच आहे. आता दुसरं करू आपण, जसं तू गावाला कधी गेला पाहिजे, सकाळी, दुपारी, संध्याकाळी, कोणी बिमार आहे बा, किंवा कशासाठी, पण सगळ्याचे वेगवेगळे उत्तरं निघते. तर मग कधीले काय म्हणते, तर हे सर्व WHचे क्वेश्चन आहे जे तुम्हाला माहीत
पाहिजेलच आणि नसन माहीत तर तुम्ही जाऊन बघून घ्या, तो व्हिडिओ मी बनवलेला आहे WH क्वेश्चनवर. तर बघा आता मी तुम्हाला प्रश्न विचारला, तू गावाला कधी गेला पाहिजे. मग कधीसाठी काय म्हणते तर व्हेन म्हणते. तर सर्वात पहिलं लिहायचं व्हेन. झालं. व्हेन लिहिल्यानंतर बाकी सेम टू सेम जशान तसं. व्हेन शूड यू गो विलेज आणि लास्टमध्ये टाकायचा क्वेश्चन मार्क. व्हेन शूड यू गो विलेज, तू गावाला कधी गेला पाहिजे. अशा प्रकारे आपण काय केलं, हे पण सेंटेन्स तयार केले 4 प्रकारचे, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाईप आणि WH क्वेश्चन. अशा प्रकारे आपण एकाच वाक्याचे 4 प्रकारे सेंटेन्स तयार केलेले आहे. आता तुम्ही याच्यावर बहुत सारे बनवू शकता. तूच्या जागी राजू टाका, श्याम टाका, राम टाका आणि असे तुम्ही सेंटेन्स बनवा. जसं राम गावाला गेला पाहिजे, राम शूड गो विलेज. राजू गावाला गेला पाहिजे, राजू शूड गो विलेज. अशा प्रकारे तुम्ही भरपूर सारे प्रॅक्टिस करा. बघा आता तिसरं सेंटेन्स आहे, रामने आंबा खाल्ला पाहिजे. आता याचे 4 प्रकारे बनवायचे. आता मी फक्त नाव टाकलं आहे म्हणजे तुम्हाला माहीत झालं पाहिजे का नाव टाकून सुद्धा आपण कशा प्रकारे सेंटेन्स बनवून प्रॅक्टिस करू शकतो. बघा तर सर्वात पहिलं काय करायचं आहे, राम आहे तर रामला घ्यायचं, तर इथं लिहायचं राम आणि उलट यायचं. आता कसं येणार मग, पाहिजेले काय म्हणते तर शूट म्हणते, राम शूट. खाण्याला काय म्हणते तर ईट म्हणते आणि आंब्याला मँगो, तर इथं लिहायचं मँगो. झालं. राम शूड ईट मँगो. आता याचंच निगेटिव्ह करायचं आहे. सेम याच्या जागी फक्त काय टाकायचं आहे, नॉट टाकायचं आहे. मग काय येणार, राम शूड नॉट ईट मँगो. झालं. जर तुम्हाला पॉझिटिव्ह आलं तर निगेटिव्ह ॲटोमॅटिकच येणार. मग सेम टू सेम प्रश्न विचारायचा आहे, काय रामने आंबा खाल्ला पाहिजे. उत्तर दोनच येते, हो किंवा नाही. मग काय करायचं आपल्याला, शूट पुढं आणायचा आहे आणि रामला मागं न्यायचं आहे. तर लिहायचा शूट राम ईट मँगो आणि शेवटी क्वेश्चन मार्क. शूड राम ईट मँगो. झाला. प्रश्न आपला तयार झाला. काय रामने आंबा खाल्ला पाहिजे. उत्तर काय निघते, यस किंवा नो. याच्यावर तर उत्तर निघणार नाही. आता मोठा प्रश्न विचारत आहे, रामने आंबा का खाल्ला पाहिजे, त्याला आवडतो म्हणून खाल्ला पाहिजे, किंवा रामने आंबा कसा खाल्ला पाहिजे, मीठ लावून खाल्ला पाहिजे, तिखट लावून खाल्ला पाहिजे, की काय म्हणते त्याला मस्त कापून खाल्ला पाहिजे, का असा चौकास खाल्ला पाहिजे. चला तर आपण विचारू का रामने आंबा कसा खाल्ला पाहिजे. तर कसासाठी काय म्हणते, कसा, कसे, तर त्याला म्हणतात हाऊ. तर इथं लिहायचं हाऊ. चला हाऊ लिहिलं. बाकी सेम टू सेम. हाऊ शूड राम ईट मँगो आणि शेवटी द्यायचा आहे क्वेश्चन मार्क. रामने आंबा कसा खाल्ला पाहिजे. तर कसा खाल्ला पाहिजे ते त्याच्यावर आहे. आता कसा खायचा तर ते पाद बसन. तर काय होणार, हाऊ शूड राम ईट मँगो. तर असं आपण ह्या एका सेंटेन्सचे रामने आंबा खाल्ला पाहिजे ह्या एका सेंटेन्सचे आपण काय केलं आहे, 4 प्रकारे पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाईप आणि WH असे 4 प्रकारे ट्रान्सलेशन केलं आहे. असंच ट्रान्सलेशन तुम्ही करा आणि चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस करा. चला आपण आता पुढचं सेंटेन्स बघूया. आता बघा पुढचं सेंटेन्स आहे, रोहितने क्रिकेट खेळली पाहिजे. कोणाकोणाला वाटते रोहित शर्माने टेस्ट क्रिकेट खेळली पाहिजे, कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आता खेळणार तर नाही, चला पण बघा रोहितने क्रिकेट खेळली पाहिजे. आता ह्याचं काय करायचं आपल्याला, ट्रान्सलेशन करायचं आहे 4 भागामध्ये. समजलं, 4 टाईपमध्ये, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह, येस नो टाईप आणि WH क्वेश्चन. तर कसं बनवायचं बघा. तर सर्वात पहिलं रोहित आहे तर रोहित लिहून घ्यायचं, रोहित. झालं. नंतर उलटं यायचं आहे आपल्याला, शेवटून पुढं यायचं आहे. तर पाहिजेसाठी काय येते, शूट येते. रोहित शूट. खेळण्याला काय म्हणतात तर प्ले. रोहित शूट प्ले क्रिकेट आणि शेवटी लिहायचं क्रिकेट. झालं. रोहित शूट प्ले क्रिकेट. रोहितने क्रिकेट खेळली पाहिजे. आता याचंच निगेटिव्ह करायचं आहे. तर काय करायचं आहे, रोहित शूट नॉट. काय टाकायचं आहे, शूट झाल्यावर नॉट टाकायचं आहे आणि प्ले क्रिकेट जशानं तसं लिहून घ्यायचं. रोहित शूड नॉट प्ले क्रिकेट. काय रोहितने क्रिकेट खेळली पाहिजे,
आता मी तुम्हाला प्रश्न विचारला, काय रोहितने क्रिकेट खेळली पाहिजे, तर उत्तर काय येते, कोणी हो म्हणणार कोणी नाही म्हणणार. तर उत्तर फक्त हो किंवा नाही मध्ये येते. तर मग काय करायचं, शूटला पुढं आणायचं, शूट आणि रोहितला मागं न्यायचं. रोहित प्ले क्रिकेट लिहून घ्यायचं सेम टू सेम, प्ले क्रिकेट आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. झालं, किती सोपं आहे. शूट रोहित प्ले क्रिकेट. काय रोहितने क्रिकेट खेळली पाहिजे, तर उत्तर येते हो, वन डे तरी खेळली पाहिजे. नंतर रोहितने क्रिकेट केव्हा खेळली पाहिजे, सांगा केव्हा खेळली पाहिजे, जेव्हा मॅच असेल तेव्हाच खेळलं, नाही का नाही. चला, किंवा रोहितने क्रिकेट का खेळली पाहिजे, तर फॅनसाठी खेळली पाहिजे. फॅन बहुत सारे पाहत राहते, मला पण आवडते. रोहित शर्मा खेळताना बडे वाटते, रोहित शर्मा, विराट कोहली. चल, तर आपण विचार करू आता, किंवा आपण बनवू सेंटेन्स, रोहितने क्रिकेट का खेळली पाहिजे. तर का साठी काय येणार, वाय येणार. तर लिहितो मी तसा वाय, बाकी सेम टू सेम. वाय शूड रोहित प्ले क्रिकेट आणि शेवटी क्वेश्चन मार्क. समजलं. वाय शूड रोहित प्ले क्रिकेट, रोहितने क्रिकेट का खेळली पाहिजे, तर त्याचं अशा प्रकारे आपण बनवायचं. आता बघा पुढचं सेंटेन्स आहे, तिने मदत केली पाहिजे. तर सर्वात पहिलं काय करायचं, तिने लिहायचं. तिनेले काय म्हणते, तर ती हे मुलीसाठी लागते आणि मुलीला म्हणते शी. तर सर्वात पहिलं लिहायचं शी आणि मग उलटं यायचं. बघा इथं काय पाहिजेला काय म्हणतात, शूट म्हणतात. तर इथं लिहायचं शूट. आणि हे एकच शब्द आहे, मदत करणे. कालच सांगितलं तुम्हाला, मदत करणे हा एकच शब्द आहे. तर शी शूड हेल्प आणि शेवटी लिहायचं हेल्प. शी शूड हेल्प, तिने मदत केली पाहिजे. तिने मदत नाही केली पाहिजे, तर आता काय करायचं, शूटच्या जागी शूट झाल्यावर नॉट टाकायचं. बघा, शी शूड नॉट हेल्प, झालं. नेगेटिव्ह सेंटेन्स पण तयार झालं. नंतर बघा, आता आपल्याला येस नो टाईप बनवायचं आहे, म्हणजे तिने मदत का केली पाहिजे. आता प्रश्न विचारतो मी, काय तिने मदत केली पाहिजे, तुम्हाला वाटते का तिने मदत केली पाहिजे, हो वाटत हो किंवा नाही. तर मग काय करायचं आहे, शूडला पुढं आणायचं आहे. तर लिहितोय तर मी शूड आणि शी जाणार मागे, शी हेल्प, झालं. मग आणि लास्टमध्ये क्वेश्चन मार्क, शूड शी हेल्प, काय तिने मदत केली पाहिजे, उत्तर येते हो किंवा नाही. आता आपल्याला मोठा प्रश्न बनवायचा आहे. हा छोटा प्रश्न झाला, आता आपल्याला मोठा प्रश्न, तिने मदत का केली पाहिजे, किंवा तिने मदत केव्हा केली पाहिजे, किंवा तिने मदत कशी केली पाहिजे, असे आपल्याला बरेचसे प्रश्न पडू शकते. तर आता याच्यातला एक प्रश्न घेऊ, जसं तिने मदत कुठे केली पाहिजे, कुठे मदत केली पाहिजे, होमवर्कमध्ये केली पाहिजे का, काप्या पुरवाले, किंवा तिने मदत खेळण्यामध्ये केली पाहिजे का, कुठे केली पाहिजे. तर चला, कुठे केली पाहिजे साठी बनवू आपण. तर कुठेसाठी काय म्हणतात, तर व्हेअर म्हणतात. तर इथं लिहायचं व्हेअर आणि बाकी सेम टू सेम. व्हेअर शूड शी हेल्प, तिने मदत कुठे केली पाहिजे, तर अभ्यासामध्ये तिने मदत केली पाहिजे. अशा प्रकारे आपण हे पण सेंटेन्स तयार केलेलं आहे. तर आता तुम्ही याच्या जागी नाव टाकू शकता. कोणाचं नाव टाका, राव, सीता टाका, गीता टाका, बबिता टाका, अंजली टाका, माधवी टाका. याच्यामध्ये टाकून तुम्ही भरपूर सारे सेंटेन्स बनवा. तुम्ही एक बुक केलेलंच असेल, त्याच्यामध्ये तुम्ही खूप सारी प्रॅक्टिस करा. आता बघा हे सेंटेन्स आहे, आम्हाला इंग्लिश वाचता आली पाहिजे, आलीच पाहिजे, इंग्रजी वाचता आली पाहिजे. वाचता आली तरच मग आपल्याला पुढचे प्रोसेस सोपी जाणार. वाचता आला तर बोलता पण येणार, लिहिता पण येणार, सर्व होणार. तर बघा, आम्हाला इंग्लिश वाचता आली पाहिजे. सर्वात पहिलं घ्यायचं आम्हाला. आम्हाला म्हणजे कोण, चला मी कालच सांगितलं होतं, वी म्हणजे कोण, आपण म्हणजे आम्हाला. तर मग काय करायचं, इथं सा वी लिहायचं, वी. आणि मग उलटं यायचं मागून पुढे. तर काय होणार, पाहिजेला शूड लिहायचं. नंतर वाचता येणे, हे एकच शब्द आहे, वाचता येणे, समजलं. हे काही आली म्हणजे कम लिहा बा, आणि मग वाचण्यासाठी रीड लिहा, असं जर केलं तर चुकलं. हा एकच शब्द आहे, वाचता येणे.
मी कालच सांगितलं होतं ज्याच्या मागं ने लागते ते सगळेच्या सगळे काय वर्ब आहे. तर बघा आता वाचता येणे तर वाचण्याला काय म्हणते तर रीड म्हणते. तर इथं लिहिणार मी रीड. काय वाचता आली पाहिजे तर इंग्लिश आणि शेवटी लिहिणार इंग्लिश आणि फुल स्टॉप. वी शुड रीड इंग्लिश. वी शुड रीड इंग्लिश. अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह बनवायचं. मग निगेटिव्ह बनवायचं आहे. निगेटिव्ह तर बिलकुल सोपी आहे. वी शूड आता तुम्हालाच करता येते. इथे टाकायचं नॉट. वी शूड नॉट रीड इंग्लिश. तुम्ही पण माझ्या पाठोपाठ मला सांगत जा का सर, म्हणजे तुम्ही बोंबलत जा, म्हणजे मी तर तुम्हाला पाहू शकत नाही, पण तुम्ही असे तोंडातून उच्चार काढले म्हणजे मी बनवायच्या पहिलेच तुम्ही उत्तर म्हणत असाल तर तुम्हाला इंग्रजी पटकन येणार. आता याचं यस नो बनवायचं आहे. काय काय आहे आम्हाला, काय आम्हाला इंग्रजी वाचता आली पाहिजे तर उत्तर निघते हो किंवा नाही. तर मग शूड येणार पुढे. तर मी लिहिणार शूड आणि वी जाणार मागे वी. बाकी सेम टू सेम रीड इंग्लिश. तर असं बनवायचं आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क. शूड वी रीड इंग्लिश. काय आम्हाला इंग्लिश वाचता आली पाहिजे तर उत्तर निघते हो. आता प्रश्न मोठा विचारतो बघा, आम्हाला इंग्लिश कुठे वाचता आली पाहिजे किंवा आम्हाला इंग्लिश का वाचता आली पाहिजे किंवा आम्हाला इंग्लिश कशी वाचता आली पाहिजे. बहुत सारे प्रश्न बनते, समजलं. त्याच्यातला आपण एक प्रश्न बनवू, आम्हाला इंग्लिश का वाचता आली पाहिजे. तर मी इथं लिहितो का. तर बघा आता का लिहिलं, का वाचता आली पाहिजे रे इंग्रजी. इंग्रजी तर आपल्याला शिकायचं आहे. तुम्ही शाळा शिकत असाल, कॉलेज किंवा तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झामची तयारी करत असाल तर इंग्रजी आलीच पाहिजे, कारण प्रत्येक पेपरले इंग्लिश तर असतेच. मग इंग्लिश का वाचता आली पाहिजे हा आपल्याला प्रश्न विचारला. तर पहिलं का आले पुढे आणायचं. का म्हणजे वाय आणि बाकी सेम टू सेम. वाय शूड वी रीड आणि शेवटी लिहायचं इंग्लिश आणि क्वेश्चन मार्क. क्वेश्चन मार्क दिल्याशिवाय सेंटेन्स पूर्ण होणार नाही. वाय शुड वी रीड इंग्लिश. आता तुम्ही याच्या जागी बहुत सारे टाका. नाव टाका, राम टाका, श्याम टाका, जेठालाल टाका, नाही आठवते जेठालाल, मेहता साहब, अय्यर, भिडे असे नावं टाकायचे आणि चांगल्या प्रकारे सेंटेन्स बनवायचे. सेंटेन्स आहे मला इंग्लिश शिकता आली पाहिजे. बाकीच्याचं तर माहीत नाही, पण तुम्ही स्वतःला म्हणू शकता का मला इंग्लिश शिकता आली पाहिजे. बाकीचे नाही शिकले आपण त्यांना काही करू शकत नाही, जबरदस्तीनं तर कोणाला शिकवू शकणार नाही. तर मला इंग्लिश शिकता आली पाहिजे. तर मलासाठी काय येणार तर मला म्हणजे मी आय. तर इथं लिहायचं आय आणि इकडून उलटं यायचं, कारण मराठी इंग्रजीच्या म्हणजे इंग्रजी मराठीच्या उलटी आहे. तर इकडे यायचं. पाहिजेसाठी लिहायचं शूट. आता तुम्हीच सांगत चला, कारण तुम्हाला येते बरेचसे. आपलं किती 7वं सेंटेन्स चालू आहे, तुम्हाला तर आता आलंच पाहिजे. तर आय शूड. आता शिकता येणे हा एकच शब्द आहे. तर शिकण्याला काय म्हणते, जर माहीत नसेल तर आपल्या चॅनलचं नाव पहा, काय आहे लर्न आहे. तर इथं लिहायचं लर्न झालं. आय शूड लर्न आणि शेवटी लिहायचं इंग्लिश. मला इंग्लिश शिकता आली पाहिजे. आय शूड लर्न इंग्लिश. समजलं. आता हेच करायचं आपल्याला निगेटिव्ह. आता निगेटिव्हमध्ये तर तुम्हाला माहीतच आहे. बस इथं काय करायचं आहे, नॉट टाकायचं आहे. मग इथे करायचं आय शूड नॉट लर्न इंग्लिश. मला इंग्लिश नाही शिकता आली पाहिजे. समजलं. आता प्रश्न विचारायचा आहे, काय तुला इंग्लिश शिकता आली पाहिजे वाटते का, शिकता आली पाहिजे म्हणून. हो, उत्तर काय ते हो. मग शूडला पुढं आणायचं शूड आय आणि बाकी लिहून घ्यायचं लर्न इंग्लिश आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. शूड आय लर्न इंग्लिश. काय मला इंग्लिश शिकता आली पाहिजे. बरोबर. आता मला इंग्लिश कुठे शिकता आली पाहिजे तर इथे शिकता आली पाहिजे. कुठं आहे इथं लर्न इंग्लिश बाय GB सर ह्या चॅनलवर आपल्याला शिकता आली पाहिजे. म्हणजे शिकताच येते. तुम्ही जर व्हिडिओ पाहिले तर शिकताच येते. तर आता कुठे बघा मी काय केलं, मला इंग्लिश कुठे इथं काय टाकलं मी, कुठे शिकता आली पाहिजे. तर कुठेसाठी काय म्हणतात व्हेअर. काय म्हणतात व्हेअर आणि बाकी सेम टू सेम. व्हेअर शूड आय लर्न इंग्लिश आणि शेवटी द्यायचा क्वेश्चन मार्क. बघा आता तुम्हाला चांगल्या प्रकारे करता येते.
तर अशा प्रकारे आता मलाच्या जागी तुला टाका, त्याला टाका, तिले टाका आणि असे काय करा, सेंटेन्स भरपूर असे सेंटेन्स तयार करा. नाव टाका, राम श्याम, अशा प्रकारे तुम्ही नाव टाकून बनवायचे. आता पुढचं सेंटेन्स, मला इंग्लिश लिहिता आली पाहिजे, इंग्रजी तर लिहिता आली पाहिजेलच. तर बघा काय करायचं आहे आपल्याला, मला घ्यायचं आहे, मला म्हणजे आय आणि मागून पुढं यायचं. तर काय येणार, आय शूड. आता नवं सेंटेन्स आहे तर तुम्हाला बनवता येणार. चला सांगा, आय शूड लिहिता येणे. काय म्हणते लिहिता येणारे, राईट. आणि इंग्लिशने इंग्लिशच म्हणतात, तर इथे लिहायचं इंग्लिश. आय शूड राईट इंग्लिश. आता नॉट टाकायचं आहे तर याच्यामध्ये नॉट टाकायचं, आय शूड नॉट राईट इंग्लिश. झालं. आता बनवायचा आहे प्रश्न, काय तुला इंग्रजी लिहिता आली पाहिजे. बघा काय मला इंग्लिश लिहिता आली पाहिजे असं स्वतःला विचारा. काय मला इंग्लिश लिहिता आली पाहिजे, उत्तर काय ते हो किंवा नाही. तुम्हाला जर वाटत असेल इंग्रजी आली पाहिजे तर तुम्ही हो म्हणाल. तर मग काय येणार, शूडला पुढे घ्यायचं, शूड आय आणि बाकी सेम टू सेम, राईट इंग्लिश आणि क्वेश्चन मार्क. शूड आय राईट इंग्लिश. आता प्रश्न विचारतो, का तुला इंग्लिश कुठे लिहिता आली पाहिजे, सांगा. कुठे लिहिता आली पाहिजे किंवा केव्हा लिहिता आली पाहिजे, कसं बनायचं आता, किंवा का लिहिता आली पाहिजे किंवा कशी लिहिता आली पाहिजे, आहे का नाही, हे पण आपल्याला माहीत पाहिजे. तर बघा आता मी समजा म्हणतोय तसा, का मला इंग्लिश का लिहिता आली पाहिजे. तर मग कासाठी काय म्हणतात, तर व्हाय. तर इथं टाकायचं व्हाय शूड आय राईट आणि इंग्लिश. वाय शूड आय राईट इंग्लिश, मला इंग्लिश का लिहिता आली पाहिजे, इंग्लिश. तर अशा प्रकारे आपल्याला सेंटेन्स बनवायचे आहे आणि शेवटी क्वेश्चन मार्क टाकायचा. आता याच्या जागी तुम्ही बरेचसे नावं टाकून तुम्ही अशा प्रकारे अजून काय करायचं आहे, ट्रान्सलेट करायचे आहे. म्हणजे खूप सारे सेंटेन्स बनवायचे आहे. आता हे सेंटेन्स आहे, त्यांना चित्रपट बघता आला पाहिजे. तर बघा आता त्यांनाला काय म्हणतात, तर मी असं सांगितलं होतं मागं हात, त्यांनाला काय म्हणतात, तर दे म्हणतात. तर सर्वात पहिलं काय करायचं, दे लिहायचं, दे आणि मागून पुढे यायचं. तर काय येते बघा, पाहिजेले शूड म्हणतात, दे शूड. आणि बघता येणे म्हणजे काय होते, वॉच. तर इथं लिहायचं वॉच. आणि चित्रपटला म्हणतात मूवीज. तर इथं लिहायचं मूवी, मूवीज पण लिहू शकता किंवा मूवी पण, चला काही होत नाही. तर दे शूड वॉच मूवीज. त्यांना चित्रपट बघता आला पाहिजे. त्यांना चित्रपट नाही बघता आला पाहिजे तर काय करायचं मग, दे शूड आणि शूट झाल्यावर नॉट वॉच मूवीज. झाला. आता त्यांना चित्रपट का बघता आला पाहिजे. आता प्रश्न करायचा यस नोचा. त्यांना त्यांना चित्रपट बघता आला पाहिजे, प्रश्न विचारला काय त्यांना चित्रपट बघता आला पाहिजे, उत्तर येते हो किंवा नाही. तर मग शूडला पुढं आणायचं, शूट आणि देला मागं न्यायचं, शूट दे वॉच आणि लास्टमध्ये लिहायचं मूवीज आणि शेवटी क्वेश्चन मार्क. शूड दे वॉच मूवीज, काय त्यांना चित्रपट बघता आला पाहिजे. आता मी त्यांना प्रश्न विचारतो, मोठा प्रश्न, तुम्ही पण सांगायचं उत्तर. त्यांना कोणता चित्रपट बघता आला पाहिजे सांगा. आता सध्या धुरंधर चालू आहे तर धुरंधर बघता आला पाहिजे का, की त्याच्या पहिलेचे चांगले चांगले पिक्चर जसं छावा आहे, छावा चित्रपट बघता आला पाहिजे का, तुम्ही सांगा. सगळ्याचे उत्तर काय येते, अलग अलग येते. मग सगळ्याचे उत्तर अलग अलग येते तर काय झालं, हा मोठा प्रश्न झाला. तर WH, तर कोणता, कोणत्या साले काय म्हणतात, तर कोणत्याला म्हणतात विच. जर तुम्हाला WHची माहीत नसेल तर जाऊन बघा, व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे मी. तर काय म्हणतात, विच म्हणतात. तर इथं लिहायचं विच, बाकी सेम टू सेम. विच शूड दे वॉच मूवीज आणि शेवटी क्वेश्चन मार्क. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, कोणतेही सेंटेन्स असू द्या, काय कोणतेही सेंटेन्स असू द्या,
फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची. कोणती गोष्ट? पहिला शब्द पाहायचा, लिहायचं आणि काय करायचं आहे, मागून पुढं यायचं आहे. तर अशा प्रकारे आपण आज शूट शिकलो. काल कॅन शिकलो, आज शूट शिकलो. याची प्रॅक्टिस करा चांगल्या प्रकारे. काय करा, तुम्ही प्रॅक्टिस करा. नक्कीच तुम्हाला इंग्रजी सोपी जाणार आणि पटकन येऊन जाणार. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. मित्रांना, बहिणींना, भावांना त्यांना पण इंग्रजी आली पाहिजे. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.